काहीतरी करायला हवंस तू. हां, लॉस आहे मान्यच आहे मला. म्हणजे सेल्स डाऊन आहे ना आई, आणि सेल्स डिपेंड असतं क्वालिटीवर, आणि क्वालिटी कंट्रोल सारंगकडे आहे. खरं म्हणजे त्याला बोलायला पाहिजे, मला नाही. पण हे डिपार्टमेंट तुझं आहे, तू प्लीज बघ. हो ऐश्वर्या मॅडम, ऐश्वर्या मॅडम, बोल. जे अमृता वहिनीला सांगत होतीस ना ते मॉम ना आणि बाकी सगळ्यांना सांग. काय झालं? काय होणार मॉम? आपलं घर उद्ध्वस्त करायची एक संधी ही मुलगी सोडत नाही. अरे देवा, आता काय नवीन करून ठेवलंय ना? ही राजकुमार दादा आणि अमृता वहिनीमध्ये भांडण लावत होती. म्हणजे अमृता वहिनीचे कान भरत होती. हिचं असं म्हणणं आहे की राजकुमार दादाचं बाहेर अफेअर आहे. कोणाचं? माझं? येस, अफेअर आहे माझं? आर यू मॅड और व्हॉट? ऐक, एक मिनिट. तुझं कौतुक काय केलं जरासं तर तू काय डोक्यावर बसायला लागलीस? तू मला खरं खरं सांग, या घरात आल्यापासून हे घर उद्ध्वस्त करायचं तुझा प्लॅन अजूनही चालू आहे ना? आई, मी बोलतो तिच्याशी. अरे पण सावली, तुला खरंच असं वाटतं की दादाचं? सावली ऐक ना, हे तू कशाच्या बेसवर बोलतेस? मी सांगते. तिने दादाला कोणत्या तरी बाईसोबत पाहिलं जिला दादाने वॉच गिफ्ट केली. आणि त्यावरून हिने ठरवलं की या दोघांचं अफेअर आहे. ठीक आहे, एवढंच ना? एक सेकंड थांब. राजकुमार, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, अजिबात संशय नाहीये. पण कळू दे सगळ्यांना हा की तू खरं बोलतोयस. ठेव माझ्या डोक्यावर हात ठेव आणि सांग ही खोटं बोलते. बोल. अरे कळू दे ना सगळ्यांना. काय कळू द्यायचं? मी सांगतोय ना, माझ्यावर खरंच तुझा माझ्यावर विश्वास नाही बाबा. प्लीज समजवा आईला. मी अशा छोट्या मोठ्या गोष्टींवर ना शब्दा घेत बसणार नाही. याच्या या मुलीचा आहे केस. हा, सावली, काय झालंय? कसला विचार करतेस आता? मी जो मूर्खपणा केलाय ना त्याचाच विचार करते. वहिनी, मला ना श्रीमंत लोकांच्या गोष्टी कळतच नाहीत. मी एवढ्या गोष्टीवरून राजकुमार सरांवर संशय घेतला. हे वेडाबाई, तुला जे वाटलं ते तू केलंस, हो की नाही? खरं तर तू सांगितल्यानंतर मला धक्काच बसला होता, पण नंतर यांनी सांगितल्यानंतर पूर्णपणे माझा गैरसमज दूर झाला. आणि मला सांग, तुला वाटलं म्हणून तू मला येऊन सांगितलंस ना? हो, तुम्ही उगाच संशय निर्माण केला ना वैद्य. हीच वेडी आहे. मला सांगू, मी गावाकडच्या खूप साध्या संस्कारात वाढले आहे. त्यामुळे या शहरातल्या गोष्टी नाही कळत मला. इथल्या लोकांचं बोलणं, वागणं हे सगळं कळण्याच्या पलीकडचं आहे वहिनी. आणि तुम्हाला सांगू, मी ना सारंग सरांना कधीच असं कोणाला मिठी मारताना नाही बघितलंय. पण मला आत्ता कळतंय की श्रीमंत लोकांमध्ये असं कोणालाही गिफ्ट देणं किंवा हातात हात घेणं हे सगळं चालतं. सावली, मला तुला तुझी बाजू पटवून सांगायची काही एक गरज नाहीये. तुला जे वाटलं ते तू केलंस, हो की नाही? आणि तुला खरं सांगू का, मला खूप छान वाटलं की तू माझ्या बाजूने उभी राहिलीस आणि तुला माझी काळजी वाटली म्हणून तू मला येऊन सांगितलंस, हो की नाही? खरं तर
ऐश्वर्याने हे सगळं ऐकलं नसतं तर ह्या गोष्टी प्रेमाने सॉल्व्ह झाल्या असत्या. पण ठीक आहे, जाऊ दे. मी सारंगशी पण बोलले, तू नको काळजी करूस. आणि मला सांग, तुला माझी काळजी वाटली म्हणून तू मला येऊन सांगितलंस, हो की नाही? मग आता माझ्यासाठी अजून एक गोष्ट करशील? हो वहिनी, तू तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. नक्की ना? नाही म्हणायचं नाही, सावली. वहिनी बोला तुम्ही. एक गोड स्माइल कर ना माझ्यासाठी प्लीज. कर ना. कर ना.